त्याच्यामध्येच आम्ही ऍड करतो. ऍक्च्युली 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, जे आताचीच वाट पाहत होतो की आम्ही सांगू इच्छितो की आपण पुणे ग्रँड टूर ही किती मोठा सक्सेस आहे ते जेव्हा झाला तेव्हाच लोकांना कळाला होता. आणि जेव्हा हे सक्सेसफुल झाला, संपूर्ण विश्वभरात त्याचा कौतुक झाला, तेव्हा पुणेकरांनी बरेचसे प्रश्न उत्पन्न केले होते आणि त्या प्रश्नाचे उत्तर आज मी देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये एक पहिला प्रश्न होता की जर आपण पुणे ग्रँड टूर साठी एवढे चांगले रस्ते आणि सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकतो, तर रुटीनली का करू शकत नाही? तर मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की सायकलसाठी रस्ते नाही झाले, रस्त्यासाठी सायकल झाली होती. आम्हाला हा एक ट्रिगर पाहिजे होता की सर्व यंत्रणा, जे पुण्यामध्ये खूप मोठे मोठे अधिकारी असतात, सर्व चीफ इंजिनियर पर्यंतचे लोक बसतात, हा सर्व लोकांना जर आपण एकत्रित आणला तर किमान कालावधीमध्ये आपण एवढा मोठा अचिव्हमेंट अचीव करू शकतो, जे बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये पॉसिबल नाहीये. त्याचं कारण काय आहे की या ठिकाणी आपल्याकडे चीफ इंजिनियर स्तरावरचे अधिकारी जिल्ह्यामध्येच उपलब्ध आहे आणि आपण दाखवलं की 450 किलोमीटरचे रस्ते जे आहे ते 3 महिन्यामध्ये तयार झाले. तिथे स्वच्छता झाली, एम्युनिटीज ज्या क्रिएट झाली आणि या स्तरावरचे क्रिएट झाली की जे इंटरनॅशनल खेळाडू आले ते 6-6 सायकल्स घेऊन आले होते की त्यांना असं होतं की इकडे रस्ते चांगले नसेल, पण त्याची एक सुद्धा सायकल खराब नाही झाली, त्याच्यावरच ते परत गेले. सो हा एक ट्रिगर होता की पुणे ग्रँड टूरचा आपण एक आपली जी यंत्रणा आहे, सर्व डिपार्टमेंट्स आहे, त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्डिंग करू की जर आपण कोऑर्डिनेशनने काम केला तर आपण कमीत कमी कालावधीमध्ये चांगले रिझल्ट देऊ शकतो.